पतंग सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो। नागपूरचा अक्षय ढोके खरंच सगळ्यांपेक्षा वेगळा होता. म्हणूनच त्याच्या बुद्धिमत्तेची, प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेण्यासाठी IITनं ऐतिहासिक निर्णय घेतला. पवईच्या IITत इंजिनिअरिंगच्या 4थ्या वर्षाचं शिक्षण घेत असतानाच अक्षयचा ब्लड कॅन्सरनं मृत्यू झाला. पण आपल्या या गुणी विद्यार्थ्याचं स्वप्न अधुरं राहू नये म्हणून IITनं त्याला मरणोत्तर पदवी देण्याचा निर्णय घेतला. खुशी भी थी कि मिल रहा है, मतलब मैंने बचपन से देखा है उसको पढ़ते हुए. IIT करना है, मम्मी पापा के लिए करना है, बट एट द सेम टाइम थोड़ा ये भी था कि अगर जिंदा होता तो लिया रहता. जैसे मैं कॉन्वोकेशन को गई थी तो बाकी उसके फ्रेंड्स थे, मम्मी पापा के साथ बहुत खुश थे, तो उसकी याद भी आ रही थी. अगर हुआ रहता तो हम आए रहते, उसको खुद लेते हुए देखा रहता. बट अभी पापा ने लिया तो थोड़ा दुख हुआ, बट स्टिल खुशी थी कि जो उसने जिसके लिए जिया वो एट लास्ट मिला, तो थैंक्स बोलना चाहूंगी. IITनं त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी जे केलं तेच ढोके कुटुंबही त्यांच्या मुलासाठी करतंय. अनेक सामाजिक कार्यातून अक्षयची आठवण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न अक्षयचं कुटुंब करते, तेही आपल्या गरजा काहीशा बाजूला ठेवून. त्याच्या प्रकारची त्याची लाईन होती जीवनाची, ती कायम राहावी म्हणून मी तो गेल्यानंतर सुद्धा म्हणजे आपले दुःख बाजूला सरून जे काही माझ्याने शक्य आहे ते मी एक ट्रस्ट स्थापन करून, म्हणजे मुलींनी आणि त्या 2-3 मित्रांनी केलं ट्रस्ट स्थापन, आणि जे काही मला करता येईल त्यांनी जमा केले होते काही पैसे ट्रीटमेंटच्या दौरान ते, आणि मी स्वतः म्हणजे माझ्या जीवनातला जो काही पुढे माझी वाचला आहे सर्व्हिस, त्यामुळे 25% म्हणजे मी असं समजतो की 4 लोक माझे कुटुंबात होते तर त्याचा वाटा 25% होता त्याच्यामध्ये. तर माझ्या सॅलरीतलं 25% किंवा पुढे जो काही मला भेटेल तर तो ट्रस्टसाठी पूर्ण राहील. सिद्धार्थ ढोके रेल्वेत इंजिन ड्रायव्हर म्हणून काम करतात. पगार थोडाच. मुलाच्या आजारात 20 लाखांचं कर्ज झालं, पण या कर्जाचा डोंगर सांभाळतही त्यांचं सामाजिक कार्य सुरूच आहे. ढोके परिवारानं अक्षयच्या नावानं शिक्षणासाठी एक ट्रस्ट उघडलाय. पदरचे 2 लाख रुपये शिष्यवृत्तीसाठी दिले. शिवाय नागपूर विद्यापीठालाही 75,000 दिले. आणखी एक कर्ज घेऊन अँब्युलन्सही घेतली. तो ज्या कॅन्सरनी आमच्यातून गेला, या कॅन्सरचा बळी ठरला, त्या टाईपच्या कॅन्सरच्या पेशंटला मला मदत करता आली. म्हणजे मी तसं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला हॉस्पिटलला पत्र लिहिलं आहे. इंडिव्हिज्युअल 2 लोक अप्रोच झाले, त्यांना केली मी मदत. मला असं वाटतं की ऑथेंटिक ट्रस्टच्या माध्यमातून मला असं मदत करता येईल, स्पेशली कॅन्सर पेशंटला. इव्हन त्यांच्यासोबत जाऊन ऍडमिशन करण्याच्या प्रोसेसपासून, ऍडमिशनमध्ये जे प्रोसेसला जे यातना होतात ना त्या मी अनुभवल्या आहेत. कॅन्सर पेशंटच्या यातना, त्यांच्या परिवाराच्या यातना, जे काय असतं म्हणजे जे अनुभव आहे ते शेअर करणं कठीण आहे शब्दात. तर मला असं वाटतं की मी अशा प्रत्येक पेशंटच्या नातेवाईकासोबत जावं आणि ते सगळ्यामध्ये मी शेअर करावं, मला कुठेतरी तिथं वाटा उचलता यावा. ढोके कुटुंब हे सगळं करतंय ते अक्षयचेच विचार जपण्यासाठी. कारण IITत अक्षय ढोकेचं सामाजिक भान सतत जागं असायचं. पदवी दरम्यान अनेक जण प्रोजेक्ट्समधून कमाई करतात, पण अक्षय जायचा राळेगण स्थितीत नर्मदा बचाव आंदोलनातल्या गावांना भेटायला, मूक बधिरांना शिकवायला. तो ज्या विचारावर चालायचा ते विचाराची परिपूर्तता करण्यासाठी आम्ही ट्रस्ट स्थापन केला आहे. म्हणजे बाकी IIT विद्यार्थी जसे बाकी प्रोजेक्ट करायचे, अर्निंग प्रोजेक्ट करायचे, पण हा एका डीप अँड डम स्कूलला जाऊन त्यांनी टीचिंग केलं 1.5 महिना. एका तो बाबा आमटेच्या राळेगण सिद्धीला अण्णा हजारेंच्या तिथे जाऊन आला. नर्मदा आंदोलनमध्ये जे गाव नंदुरबार डिस्ट्रिक्ट तिथे जाऊन आला. अशा प्रकारचा प्रोजेक्ट करायचा. अक्षयच्या मृत्यूचं
त्याच्या अचानक जाण्याचं दुःख घरच्यांच्या मनात घर करून राहिलं. सामाजिक कामातून ते कमी करण्याचा प्रयत्न केला तरी कधीतरी ते उफाळून येतच. मी स्वतः असं समजतो की माझं जीवन माझ्या मुलासाठी किंवा त्या तत्संबंधी कॅन्सरच्या भविष्यात पेशंटसाठी असेल. मला शक्य असेल तर माझा एक एक अवयव सुद्धा विकून गरज पडली तर करण्यास तयार आहे मी. एवढं माझं त्या यातना मी बघितल्या आहेत. कोणी मायबापाला ते येऊ नये, ते प्रसंग येऊ नये. 30-35 वेळा संडास करायचा, उलट्या व्हायच्या. बाथरूम नेटपर्यंत पूर्ण हे व्हायचं. तेव्हा हादरलो नाही मॅडम मी. जेव्हा शेवटचे आचके देत होता सगळे प्रसंग मला शल्य मॅडम कधी मी व्यक्त केलं नाही कदाचित. आज कसं मला आठवते माहित नाही, पण स्वतः डॉक्टरला विनंती केली, मॅडम मी आता यातना कठीण होत आहे, त्याला स्वतः मॉर्फिनचं इंजेक्शन द्या म्हणून मी विनंती केली. मॅडम माझ्या मुलाचा बळी मी घेतला असं वाटतं. त्याची आई किंवा बहीण जेव्हा मला म्हणते तर मी स्वतः वाटते खरंच मी गुन्हेगार हो. स्वतःच्या मुलाला मारायचं इंजेक्शन द्यायची विनंती करणे कठीण आहे. तशा यातनापासून कोणी जाऊ नये कधीच. या गुणी विद्यार्थ्याची आठवण जपणाऱ्या कुटुंबाचं आणि त्याच्या गुणवत्तेची कदर करणाऱ्या IITचं काम खरोखरच कौतुकास्पद. हे काम अक्षयच्या स्मृती चिरंतन तेबत ठेवणार आहे. खरं तर IITनीच ही डिग्री देऊन नव्हे तर या परिवाराने सुद्धा अक्षयला आपल्या कार्यातून जिवंत ठेवलं आहे. सरिता कौशिक, ABP माझा, नागपूर.